हेलो गाइज एंड वेलकम बैक टू द चैनल। नए वीडियो और नए ब्लॉग में तुम्हारा स्वागत है। सो आपको पहले की व्हिडिओज देखे तो आयडिया आ गया रहेगा, फिर भी मैं आपको बता देता हूँ। आता तुम्हाला सांगून टाकतो, आज आहे माझ्या आजीचा 75वा वाढदिवस। केक कटिंग करणार आहेत आणि खूप आम्ही मस्त डेकोरेशन केलेलं आहे। आजी आता थोड्या वेळात येते। तुम्ही आता जसे बघितलं असेल व्हिडिओ, थोडेफार तुम्हाला आयडिया आली असेल आम्ही काय डेकोरेशन केलंय। तर फायनल तुम्हाला बॅकग्राऊंड जे पण आहे पूर्ण डेकोरेशनचं तुम्हाला व्ह्यू देईल मी। सर्व आलेले आहेत फॅमिली मेंबर्स, जो आजीची वाट बघतोय आणि आजीला आम्ही एंट्री देणार आहेत। मस्त एकदम रॉयल एंट्री आणि मस्त तिचं स्वागत करणार आहे, केक कटिंग करणार आणि पार्टी करू। सो इथे मस्तपैकी जोरदार तयारी चालू आहे आणि आज 75 आणि ह्याचं औक्षण करणार स्विमिंग सेशन कधी चालू होतं? ओ नाईस, आय लाईक इट मोमेंट। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, Happy birthday to you. 75th वाढदिवसाच्या ओहो ठीक आहे, चल केक कापू। आजीचे सगळे मेन डायलॉग्स अयो, आणि हा आमचा फोटो आहे लहानपणीचा। माझी फाईट आहे। गत 75 वर्ष हजारों साल
ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. आजी Happy birthday to you. आजी Happy birthday dear आजी. Happy birthday to you. नमस्कार. आपला सर्वांचा आधारवड श्रीमती ललिता लक्ष्मण राऊत आणि आजच्या उत्सवमूर्ती आपल्या सर्वांच्या आई आजी ह्यांचा आज 75वा वाढदिवस. 75 वर्ष कशी गेली त्याच्या आठवणी त्या काय आपल्याला सांगतील. आमची ओळख लग्नानंतरच म्हणजे 29 वर्षापासून तेव्हापासून बघतो आहेत तशा आहेत. म्हणजे अजून आहेत तशा आहेत आणि आहेत तशाच राहतील. आणि आजचा 75वा सुवर्ण महोत्सवी वर्ष त्यांचं आहे. आणि सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी वर्षाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा द्यायला आलोत. जिओ हजारो साल. हां, तर सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आजीबद्दल सांगायचं म्हणजे प्रेमळ, सगळ्यांची चौकशी करणारी, विचारपूस करणारी अशा आमच्या आजी. तर आज थोडंसं दुःख वाटतंय की भाऊ नाही आहेत, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला आठवणी येतात. परंतु आजी आणि आजोबा तुमचे सर्वांचे ह्यांनी तुमचं सर्वांचं छोट्या मुलांचं खूप चांगलं संगोपन केलेलं आहे. आणि ते त्यांची कृपा तुमच्यावर आणि आज तुमची कृपा त्यांच्यावर. तर अशा प्रकारे आपण हा सर्वजण हा 75वा वाढदिवस साजरा करतोय आणि आनंदाने खुशीने. मी जरी बाहेर होतो तरीसुद्धा त्यासाठी आलेलो आहे. राईटने आलो 5,000चं तिकीट्स घालून. पण आलो कारण आजीचा 75वा वाढदिवस आहे. 5,000 सांगतात ते देणारच मला रिटर्न गिफ्ट. तर अशा प्रकारे आपण सगळेजण या आनंदी उत्साही वातावरणामध्ये आजीचा हा बड्डे सेलिब्रेट करतोय आणि त्यांना शतायुष्य हो आपण सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्वांनी मनातून दिलेल्या आहेत आणि नक्कीच त्या शतायुष्य होतील आणि आम्हाला सर्वांना आशीर्वाद देत राहतील अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो. आणि त्यांना थोडंसं काहीतरी मनोगत बोलावं त्यांनी थोडंसं. नाही पण हे केलंय त्यामुळे मी खुश आहे. बघ इनपुट पण मिळालं. काय बोलले मी फ्लाईटने आलो भाऊंनी बरंच सांगितलं. आज तिचा 75वा वाढदिवस आहे. आपण नेहमी काय हे करतो की आईचा वाढदिवस म्हटलं की सगळ्यांच्याच म्हणजे म्हणतात ना एक फिलिंग्स हे होतात. कारण का त्यांनी भरपूर आपल्याला मोठं करायला बऱ्याच काही गोष्टी म्हणजे त्यागलेल्या असतात. म्हणजे म्हणतात ना आपण बरेच कॉम्प्रोमाइज असतं त्यांचं पण लाईफमध्ये की मुलांना पुढे करावं. आणि आईला आणि भाऊंना मी बघितलेलं आहे. मला अजूनही आठवते भाऊ जेव्हा कामावरनं पण यायचे ना तर आम्ही लहान होतो. तर त्यावेळेस भाऊ पगार झाला की भाऊ आणि आई आईस्क्रीम वगैरे भाऊ घेऊन यायचे. पण भाऊ ना ते वरती असं अडकवून ठेवायचे वरती त्या आतल्या रूममध्ये. आणि मग त्यांना माहिती आहे की लहान आहे सगळ्यात तर ती म्हणजे पगार झाला तर भाऊ आणतात तर ती शोधणार. आणि त्यांचं ते आईस्क्रीम वगैरे ते असं ते लटकवून आतल्या रूममध्ये ठेवायचे. ते एक एक क्षण जे असतात ना ते खूप इम्पॉर्टंट असतात. आम्हाला तर वाढवायचं त्यांचं ते हे आहे. त्यांनी कर्तव्य केलं आणि त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने हे केलं. पण आमच्याबरोबर आमच्या मुलांसाठी आणि आमच्या संसारासाठी पण त्यांनी भरपूर केलं. मला अजूनही आठवतं सोहम लहान होता
म्हणजे जन्मल्यानंतर जे खरं जे म्हणतात ना पालन पोषण करायचं असतं, जेव्हा त्यातला खरंच गरज असते ते आईने आणि भाई आणि म्हणजे ते बोलायला हेच नाही आहेत की असं कोणीच करत नाही जे त्यांनी केलं ना. फक्त सोहमसाठी नाही, मानस आहे, यश आहे, श्रेया आहे, तर त्यांच्या सगळ्यांसाठी त्या लोकांनी भरपूर केलेलं आहे. आज मी म्हणेन की जे वाढलेत ना ती लोक, ते तिकडे जे खरे संस्कार म्हणतात ना की फॅमिली काय असते, आजी आजोबा काय असतात, घरपण काय असतं, ते ह्या मुलांना तिकडनं ते संस्कार मिळालेत. आणि म्हणून ती लोक आत्ता पण तिच्यावरती एवढा जीव काढतात. कारण मी बघते की जेव्हा आईचा विषय येतो तेव्हा सोहम म्हणावं किंवा कोणी पण, ही पोरं सगळीजणं आईसाठी खूप हे करतात. बहुतेक करतो कारण तिने तेवढी मेहनत घेतलेली आणि तिच्याबरोबरच तीच नाही, एक म्हणतात ना टाळी एका हाताने नाही वाजत आहे, शर्मिल आहे, भाई आहे, त्या लोकांनी पण, त्या सगळ्यांनी मिळून ह्या लहान मुलांना अगदी आपलं घरचं घरपण सारखं दिलेलं आहे. ताई थँक्यू व्हेरी मच. कुठलाही कार्यक्रम असो की आजी जेवायला बोलवणार आणि मग आजी काय करणार, मोहन सोहमसाठी चिकन, बाकीच्याला काय पण चालतं. तर शहाजीला पुन्हा एकदा शुभेच्छा. आता त्यांचा पुत्र 2 शब्द बोलतो. आई आणि मी एकमेकांचे कट्टर वैरी. मी हा केलं का ती तू करणार, पण शेवटी एकमेका सहाय्य करू. कुठेतरी बरोबर बोलत असेल, चुका दाखवत असतो आम्ही एकमेकांच्या. परंतु एक आहे की फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कशी करावी ही आईकडनं शिकावी. पूर्वीची 11वी केलेली ही गृहिणी मी म्हणेन, लग्न लवकर झालं. आज आई आणि माझ्यात जवळ 15 वर्ष 16 वर्षाचा फरक असेल. परंतु 11वी पूर्वीची आम्हाला सुरुवातीला इंग्लिश पण यायचं नाही बरोबर. इंग्लिश पण तीच शिकवायची. ABCDपासून सर्व तिने शिकवलं. माझ्या आजारपणाच्या वेळेला तिने जी मेहनत घेतलेली आहे, जशी शर्मिला तर सर्वांची मेहनत घेते म्हणते, ही म्हणाली पण 400 रुपये पगार बाबांना, भाऊना, आणि माझ्या उपचाराकरता 300 ते 400 रुपये जायचे. अशा वेळेला इन्व्हेस्टमेंट करून वगैरे घर सर्व जोडून ठेवायचं. कारण का आमचं एक आहे वैशिष्ट्य, आम्ही कर्जबाजारी कुठेच राहिलो नाही. आईने एक शिकवलं, कुठनंही लोन हा शब्द घ्यायचा नाही, आणि तो आजपर्यंत आम्ही पाळत आलेलो आहे. आमच्या पुढे मुलं पाळतील अशी अपेक्षा धरतो. कारण का कर्ज कोणाचंही घ्यायचं नाही, आणि असतील कोणाचे घेतलेलं तर द्यायचे. हे पहिलं बिंबवलेलं आईने. तिचे भावंड पण तिच्यावर तेवढंच प्रेम करतात. आज एक भावंड नाही आहे तिचा, परंतु त्याने पण भरपूर सहकार्य केलं. कारण का कुठेही आई पाहिजे. भावंडांना पण काय कार्य असलं, पुष्पाताई आली का हे पहिलं विचारतात. त्याचं कारण असं आहे, तळागाळात जोपासणारी व्यक्ती आहे, कोणालाही दुरावा ठेवत नाही, आणि लवकर विरघळून जाते. दुश्मनी लगेच विसरून जाते. मी कधी कधी म्हणतो, ही दुश्मनी कशाला हे बरोबर नाही आहे ती बाई, पण ती विसरून जाते. हा तिचा अवगुण असावा असं मला वाटतं आताच्या जमान्यात. परंतु तिला सून चांगली मिळाली हे एक वैशिष्ट्य आहे. आणि त्या दोघांची जी जी केमिस्ट्री आहे ना, ती आम्हाला काय बघावं लागत नाही, हे तर निश्चित. मानस आणि सोहम हे दोघंही असताना दोघांनी तेवढ्याच आत्मीयतेने त्यांना सांभाळ केलेला आहे. जावयांची पण ती तेवढं. मी कधी कधी म्हणतो, तुला जावई मुलासारखे आहेत, मीच दूरचा वाटतो. आज तिला एक मुलगा अजून आहे, जो सकाळी येतो आणि बोलतो, मासाहेब अवी. आता आल्याला विचारलं, अवी आला काय मला विचारलं, म्हणून तुला 2दा फोन केला मी. त्या अशा आईला 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही बघूच, परंतु आमची एकच विनंती आहे, बसून न राहता चालत राहा, तर 100 कुठे दूर नाही. उद्यापासून सुरुवात करणार. चालेल. आम्हाला माहिती होतं ना. बोलतोय, त्यांना बोलायचं खूप आहे ना. पण त्यांचं मन भरून आलेलं आहे. कारण एवढं त्या मुलांनी केलेलं आहे, नातवंडांनी, मुलांनी, सुनेने, कन्येनी. तर
त्यांना बोलायचं आहे की एवढं माझ्यासाठी त्यांनी केलेलं आहे, कारण करायलाच पाहिजे. त्यांच्यासाठी तुम्ही केलं ना, मग ते परतफेड आहे. तर त्यांना सर्वांना खूप खूप आशीर्वाद, खूप खूप सदिच्छा त्यांच्याकडून. आजीकडनं हे बोलायचं होतं, त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे आणि मी आज खुश आहे. माझ्या सर्व मुलं मुली, जावई, सून, मुलगा, नातवंड त्यांच्यामध्ये आज मी खुश आहे आणि त्याच्यामुळे मला माझं मन भरून आलं आहे. त्यांच्या डोळ्यातनं मग अश्रू आले होते, तर त्यांना खूप समाधान वाटलेलं आहे. तर असंच समाधान कायमचं तुम्हाला राहो आणि तुम्ही शतायुषी हो ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि आता आपल्याला केक कापायचा आहे, तर केक कापण्याची तुम्हाला विनंती करतो. आम्ही लावत नाही आहे, लावत नाही. नाही टाका मग मला दिला. Thank you.